मी काय म्हणतोय की आपण जर शहरातल्या सगळ्या मान्यवर व्यक्तींना एकत्र केलं आणि त्यांचं गेट टुगेदर ठेवलं आणि त्या सगळ्यांसमोर मराठे सरांना जर इंट्रोड्यूस केलं तर कसं राहील? काय गोळी? हा सर, म्हणजे मराठे सरांबरोबर माझा पण फोटो येईल पेपरला. आणि माझ्यासाठी? हो हो, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही तर उद्या येणार होता ना? इन्स्पेक्टर सिद्धांत मराठीची एक खासियत आहे, वेळेच्या आधी कुठेही पोहोचायचं. त्याचे फायदे आहेत. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं हे कळतं. तसं आत्ता कळलं? नाही सर, आम्ही असं म्हणत होतो की काय बोलायची गरज नाहीये. आपापली कामं व्यवस्थित करा. चला कामाला लागा. येस सर. तू इथे? सर, साक्षी देशमुख रिपोर्टिंग सर. मला जरा येऊन भेट. मी आधीच सांगत होते की मी पूजा नाही करत. पण तू पूजा का नाही करायचीस? कारण साईमांना ते मान्य नाहीये म्हणून. देवयानी या घराण्याची सून असतो. मुळात तुला अडवण्याचं कारणच काय? मला हेच कळत नाहीये की प्रत्येक गोष्टीत आपण जर त्यांच्याशी भांडलो तर परिणाम वाईटच होतील ना. त्याच्यापेक्षा आपण विरोध न करता जर त्यांना नीट समजावून सांगितलं त्यात काय हरकत आहे? असं सतत सगळ्यांशी चांगलं वागण्याने काही घडत नाही आयुष्यात. चांगलं अशाच लोकांशी वागायचं ना ज्यांना चांगलं वागण्याची कदर आहे. साईमा आणि भैयासाहेब या गोष्टीचा नक्की आपल्यावर राग काढतील. काय ठरवलं? नताशा, तुला माहिती आहे तू आमच्या समोर ठेवलेल्या मागण्या अवास्तव आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कधीही मान्यता देणार नाही. रणवीर, तुम्ही खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात, बिझनेसमन आहात, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहितीच असायला हवी की प्रत्येक गोष्टीची एक ठराविक किंमत असते. आणि इथे तर प्रश्न राजेश शिर्केंच्या वारसाचा आहे, त्यामुळे याची किंमत ही राजेश शिर्केंना साजेशीच असली पाहिजे. आणि तुझ्या मागण्या आम्ही साफ धुडकावून लावल्या तर काय रणवीर, खरं सांगू, मी या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आणि मला खात्री आहे की तुम्ही मला कधी विचार करायला भाग नाही पाडणार. बोल आई, काय झालं? अगं कशी आहेस तू? इथे ना सगळंच बदललंय. साईमा, सगळेच. म्हणजे खरं तर मीच तुला फोन करणार होते, पण आई अगं तुझा विश्वास बसणार नाही एवढं सगळं बदललंय. आणि महत्वाचं म्हणजे तुझी देव अगदी सुखात आहे इकडे. मला आपलं वाटत होतं की तेच घर, भांडण नाही, टोचून बोलणं नाही. सगळं एकदम सुरळीत चाललंय. ठेवू फोन? काही लागलं तर फोन कर. हा हो, गुड नाईट. अच्छा. हे बघ, एखाद्याला बरं वाटावं म्हणून जर आपण खोटं बोललो तर त्याच्यात काही चुकीचं नाही, काही पाप नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू खोटं बोललीच नाहीयेस, तू खरंच बोललीस. फक्त हे खरं आजचं नाही, उद्याच आहे. तू आता आईला जे काही सांगितलंस ते सगळं तसंच घडणार आहे, तसंच्या तसं. फक्त उद्या, आज नाही. म्हणून त्याआधी हे रडणं बंद कर. आणि तुम्ही माहिती, कोणतरी म्हणतं जो रडत झोपतो ना तो रडतच उठतो. आणि मला तुला सतत हसताना पाहिजे, झोपता नाही आणि उठता नाही.